राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, खासदार सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, प्रदीप गारटकर, संध्या सोनवणे, सुरेश गुले, लतीफ तांबोळी, माझ्या बारामती तालुक्यामध्ये विविध संस्थांच्यावर काम करणारे सर्व आजी माजी कारखान्याचे चेअरमन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, नगरपालिकेचे सगळे माजी नगरसेवक, सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, वेळ बराच झालेला असल्यामुळे मी नावं जरा बाकीची घेत नाही, थोडंसं वेळेची बचत करतोय आणि हजारोच्या संख्येने माझ्या बारामती तालुक्यातील जमलेल्या माझ्या माय माऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, त्यांना सगळ्यांना मनापासून नमस्कार. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ज्या प्रचंड संख्येने तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी हे संयोजन करण्याच्या करता पुढाकार घेतला, खूप जण राबले, त्या सगळ्यांना देखील मी मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण जनसन्मान यात्रेची सुरुवात पहिल्या सभेने आपल्या इथं झालेली होती, परंतु त्यावेळेस थोडंसं आपण कमी पडलो. आपल्याला असा मोठा चांगला मंडप टाकता आला नाही आणि पावसाने त्यावेळेस आपल्या सभेवर थोडासा अडचण निर्माण केली, व्यत्यय आणला. आज देखील मी प्रांताध्यक्षांना म्हणत होतो की आता महाराष्ट्रात दौरा चालू आहे, कशाला जनसन्मान यात्रा बारामतीत, ते म्हणाले नाही, महाराष्ट्रामध्ये बारामती देखील येते. आज बारामतीला, त्याच्यानंतर दुपारनं फलटणला जायचंय. सकाळी पाऊस होता, सुरुवात करायची होती रॅलीला 10 वाजता, पण सुरुवात झाली 11:30 वाजता आणि त्याच्यामुळे इतरांनी कुणी न बोलता मी डायरेक्ट माईक हातामध्ये घेतला आणि तुमच्या सगळ्या बारामतीकरांचं मी या निमित्तानं सुरुवातीलाच मनापासून त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. इतके गेले 32-35 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला लोकप्रतिनिधी या नात्याने स्वीकारलं. कधी खासदार केलं, कधी आमदार केलं, कधी राज्यमंत्री केलं, कधी मंत्री केलं, कधी विरोधी पक्ष नेता केलं, कधी उपमुख्यमंत्री केलं. अनेक पदं तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा कसा माझ्या बारामतीच्या जिराज भागाला, बागायत भागाला, शहराला आणि माझ्या बारामतीला सर्वांगीण विकासाला कशी मला चालना देता येईल त्याबद्दलचाच प्रयत्न पहिल्या टर्मपासून आत्ताच्या टर्मपर्यंत मी सतत करत आलो. तुम्ही पण बघितलं बारामती कशी बदलत गेली. माझा दावा अजिबात नाही की सगळी कामं झालीत, अजून बरीचशी कामं आपल्याला करायची. लोकांच्या मागण्या वाढतात, लोकांना वेगवेगळ्या सुविधा हव्या असतात, त्या देणं लोकप्रतिनिधीचं काम असतं. त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये हे सगळं करत असताना कुठल्या अडचणी येत नव्हत्या. कारण तसं बघितलं तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थोडासा एक ताकदीचा पक्ष, त्याचेच सगळे कार्यकर्ते. इतर पक्ष होते नाही असं नाही, लोकशाहीमध्ये सगळे वेगवेगळ्यांना आपलं आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची असते आणि ती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला त्यांनी संविधान दिलेलं आहे, घटना दिलेली आहे, कायदे दिलेले आहेत आणि त्याचं पालन करून आपण सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे सगळं करत असताना काही मधल्या काळामध्ये राजकीय घडामोडी घडल्या. त्या खोलामध्ये मी जात नाही, कारण मी जनसन्मान यात्रेची सुरुवात करत असतानाच माझ्या मनाशी पक्क ठरवलेलं आहे की कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपण केलेलं काम, माझ्या गोरगरीब जनतेला गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता आम्ही दिलेल्या योजना, आम्ही त्याच्यामध्ये केलेला विकास, आज देखील मी अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये जाऊन आलो. इथं प्रांताध्यक्ष विदर्भाच्या दौऱ्यावर नव्हते, नाहीतर बाकीच्या सगळ्या ठिकाणी माझ्याबरोबर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु
बऱ्याचदा बारकाईनं माहिती नसते आणि आजपर्यंत गेल्या 5 वर्षात आपण 4 वर्ष सत्तेवर होतो, 1 वर्ष करोनामध्ये गेलं, 1 वर्ष सत्तेवर नव्हतो, तरी देखील बारामती तालुक्यामध्ये माझ्या जिरायत बागायती भागामध्ये काय करता येईल, माझे कोल्हापूर टाईप बंधाऱ्याला काय करावं लागेल, माझ्या करा नदीच्या बंधाऱ्याला बॅरेजेसमध्ये कसं रूपांतर करायचं, माझी जनाई सिरसाई त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्यानंतर सगळ्यांचं समाधान होईल, हेड पासून टेल पर्यंत पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये काय केलं गेलं पाहिजे, तिथं काय खर्च केला गेला पाहिजे. अजूनही काही भाग माझ्या तालुक्यातला राहिलेला आहे आणि तो माझ्या नीरा करा उपसा सिंचन योजनेच्या द्वारे कसा मला बागायत करता येईल याबद्दलचा माझा सतत प्रयत्न चाललेला आहे. लाकडी लिंबोडीच्या निमित्तानं ती उपसा सिंचन योजना त्याच्यातून पण आपण इंदापूर आणि बारामती तालुक्यातली काही गावं बागायत करण्याचं ठरवलेलं आहे. तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. विकास मोठ्या प्रमाणावर आपण केला, त्याच्यामध्ये कुठं आपण हायगाय केली नाही, काही जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला. आता सकाळपासून ही जनसन्मान रॅली निघालेली होती. काय उत्साह महिलांच्या मध्ये मी बघत होतो, तरुणांच्या मध्ये, तरुणींच्या मध्ये, व्यापाऱ्यांच्या मध्ये, माझ्या बारामतीकरांच्या मध्ये, माझ्या ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये प्रत्येक जण हातात हात देण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या माय माऊली राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता. भावाच्या नात्याने माझ्या जवळ येत होत्या. या पद्धतीनं हे सगळं काम माझं चाललेलं होतं. मी पण अचंबित झालो. सकाळी पाऊस नव्हता, सुरुवात केली, नंतर पाऊस कधी मधीच यायचा कधी जायचा कळलंच नाही. एवढा तुमचा उत्साह, मोटरसायकलवर आमची सगळी सहकारी, त्याच्यामध्ये त्यांचा उत्साह. शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावर पक्ष चालतो, त्या कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो आणि त्यामुळं तुमची सगळ्यांची ताकद, तुमची सगळ्यांची प्रेरणा. बसेसमधनं माझ्या माय माऊली येत होत्या, हात करत होत्या. मलाही उशीर होत होता. मला सारखं वाटत होतं की आज सोमवारचा दिवस, श्रावणी सोमवार, आज शेवटचा श्रावणी सोमवार. आज माझ्या बळीराजाच्या, माझ्या शेतकऱ्याच्या जे श्रावणात बैलपोळा साजरा करतात त्यांचा आज बैलपोळ्याचा दिवस. आम्ही काही जण भाद्रपदामध्ये पोळा साजरा करतो, काही जण श्रावणामध्ये करतात, विदर्भामध्ये किंवा काही भागात श्रावणात करतात. मी या श्रावणातल्या बैलपोळ्याच्या निमित्तानं तमाम माझ्या बळीराजाला, तमाम माझ्या शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा अक्षरशः त्यांच्या काळ्यांची सेवा त्यांना चांगल्या पद्धतीनं करायला, जे पाणी लागेल, पाऊस लागेल, जे काही त्यांना खतं लागेल, माती लागेल, बियाणं लागेल, सगळ्या गोष्टी त्या आम्हाला सरकारच्या माध्यमातून देता आल्या पाहिजेत आणि माझा शेतकरी सुखी, समाधानी, आनंदी त्या ठिकाणी राहायला पाहिजे. ही गोष्ट एकीकडे मी मागतोय. पांडुरंगाला तशा प्रकारचं मी साकडं घातलंय, पांडुरंगाला तशा पद्धतीनं मी प्रार्थना केलेली आहे. त्याच्यामध्ये हे जरी खरं असलं तरी देखील त्या श्रावणी सोमवारच्या पण आपल्याला सगळ्यांना, आपण अनेक जण श्रावण पाळत असतो, आपल्या सगळ्यांचा एक महत्त्वाचा महिना म्हणून आपण त्या महिन्याकडे बघतो. शनिवार किंवा सोमवारी त्यामध्ये खूप लोकांचा, भाविकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील पहाटे सोमेश्वरला पूजेला त्या ठिकाणी खासदार सुनेत्रा गेलेली होती. मला काही जाता आलं नाही कारण मी सकाळी आलो, परंतु एकंदरीतच आपली श्रद्धा, आपली प्रेरणा, आपल्या जिथं कुठं आपण नतमस्तक होतो, जिथं कुठं आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं. सर्व जाती धर्माची गोड्या गोविंदानी लोक राहत असतात. ही आपली परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी, त्यामध्ये मौलाना आझादांनी, अण्णाभाऊ साठेंनी, या सगळ्या महापुरुषांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यामध्ये रमाई माता, या सगळ्यांनी हाच विचार तिथं मांडलेला आहे आणि त्याच विचाराने आपण पुढे चाललेलो आहे. मी कधी
माझ्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर आशीर्वाद आणि पाठिंबा दिला तेव्हापासून आजपर्यंत मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही। समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला मला बरोबर घेऊन कसं जाता येईल याचबद्दलचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला। आज सगळं गुलाबीमय झालंय। बरेच जण मला विचारत असतात किंवा गुलाबी रंग अलीकडे का आवडायला लागला। म्हणलं तुम्हाला काय वाईट वाटतं आवडायला लागला तर? चांगला दिसतो की नाही गुलाबी रंग? बघा माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली फेट्यामध्ये किती सुंदर दिमागदार दिसतात, राजविंड्या दिसतात। अक्षरशः म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो आणि आमचं तेच म्हणणं आहे की महिलांना आणि पुरुषांना बरोबरीची संधी मिळाली पाहिजे। त्याकरता पहिलं महिला धोरण आणलं, दुसरं आणलं, तिसरं आणलं आणि आता आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याच्या मंत्री, त्यांना मी चौथं धोरण आणायला सांगितलं, ते आपण राबवतो। आम्ही महिलांना मान दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं। किती महिलांना तुम्हाला माहिती आहे मला माहिती नाही, परंतु आता 2024ची लोकसभेची निवडणूक झाली, 2029ला ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस तुमच्या माझ्या भारतातनं 543 पैकी 543 तर पुरुष आणि स्त्रिया निवडून जातीलच, पण त्याच्या वंथड फक्त महिला निवडून जाणार आहेत। त्यांच्याकरता त्या जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत। एवढी मोठी संधी महिलांना देशाने दिलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली। आपल्याही राज्यामध्ये आम्ही 288 आमदार निवडून जातो, काही पुरुष असतो काही स्त्री असतो, त्याच्यामध्ये कुठलाही फॉर्म भरायचा अधिकार आहे। पण 96 जागा आता पुढच्या वेळेस पासून 5 वर्षांनी अशा आरक्षित ठेवल्या जाणार आहे की त्याच्यामध्ये फक्त महिला त्या महाराष्ट्रात जाणार आहेत। 96 महिला 288 मधनं जातील त्या वेगळ्या का, तर त्यांनी पण तिथं कायदे केले जातात, कायदे मंडळ आहे ते, जिथं कुठं कुणावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम होतं। तिथं सगळ्या राज्याचा लेखाजोखा चालतो, तिथं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि म्हणून आता पुढच्या 5 वर्षापासून ही संधी माझ्या महिलांना मिळणार आहे। त्यावेळेस तुम्ही बघताय माझ्या बारामतीकरांनी पण स्वागत केलं, प्रचंड उत्साहाने स्वागत केलं, सर्व जाती धर्माच्या सहकारी मित्रांनी स्वागत केलं। वेळ कमी पडला, आताही येताना कितीतरी महिलांना राखी बांधायची होती, परंतु घाई झालेली होती, त्याच्यावर सगळ्यांना बांधता आले नाही। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, तुम्ही बराच वेळ इथं थांबलाय आणि मला जास्त वेळ तुम्हाला आता इथं थांबून ठेवायचं नव्हतं, म्हणून मी इतरांना पण विनंती केली, त्यांनी पण मान्य केली। ठीक आहे, आम्ही भाषण करत नाही, तुम्हीच एकटे बोला आणि काय जनतेला सांगायचंय, समाजाला सांगायचंय, बारामतीकरांना सांगायचंय ते सांगा। तुम्हाला माहितीये मी गेले 10वा अर्थसंकल्प राज्यामध्ये सादर केला। पहिल्यांदा मी बारामतीकरांना सांगतो, आपण जनसन्मान यात्रा, मी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, त्याच्या संदर्भामध्ये संध्या सोनवणे, सूरज चव्हाण, अनेक म्हणजे सगळे सेलचे प्रमुख आम्ही काय सुरू केली, भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, त्याच्या संदर्भात दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे काय सुरू केली का, तर आम्ही जनसेवक आहोत, तुम्ही जनता आहे, त्याचे सेवक आम्ही आहोत। जनसेवकांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे, लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं पाहिजे। त्यामध्ये तुमचा जनसन्मान, या जनतेचा सन्मान करण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे। आणि त्याच्यातून एवढंच नाही, महिलांनो, बऱ्याच जणांना मी या अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना दिल्या त्या माहिती नाहीयेत, बऱ्याच जणांना माहिती नाहीये। त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण किती जणांना माहिती, हात वर करा। महिलांना सगळ्यांना माहिती आहे। आज माझी लाडकी बहीण जुलैपासून योजना सुरू केली, जुलै ऑगस्ट, तुम्हाला आठवत असेल आपण पंचायत समितीमध्ये
आपल्या काही महिलांचे पहिल्यांदा फॉर्म भरून घेतले होते आणि नंतर सगळ्यांना आवाहन केलेलं होतं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी आपले आपले अर्ज दाखल करावेत आणि त्या पद्धतीने महिलांनी दाखल केले। आता एवढा माझा माय माऊली जमल्यात, माझ्या भगिनी जमल्यात, माझ्या मुली जमल्यात, किती जणांना 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आले त्यांनी हात वर करा। ठीक आहे, आम्ही सुरुवात केली। बारामतीकरांनो, मी महाराष्ट्रात फिरतोय, मी बारामतीकरांनो महाराष्ट्राला सांगतोय, हा अजितदादाचा वादा आहे, दादा शब्दाला पक्का आहे। हे तुम्ही अनेकदा अनुभवलेलं आहे। ही योजना आणत असताना आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना आम्ही त्याचा लाभ दिलेला आहे। तुम्ही लाभार्थी आहे, तुम्हाला लाभ दिलाय, त्याच्यातनं तुम्हाला बळ आलं पाहिजे। काही जण टीका करतात, काही जण कोर्टात गेलेत ही योजना बंद करावी म्हणून, कोर्टात मागे काही गेले, त्यांच्या विरोधी निकाल लागला। जे कोर्टात जात आहेत, जे विरोध करतायत, मला त्यांना सवाल आहे, काय तुम्हाला वाईट वाटतं या योजनेमध्ये? जर समाजातल्या सर्व जाती धर्माच्या महिलांना, मायमाऊलींना, मुलींना 21 वर्ष ते 65 वर्षाच्या काळात ते 2.5 लाखाच्या आत त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न असेल तर त्यांना 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाला आणि 5 वर्षाला जवळपास थोडे कमी लाख रुपये जर मिळाले तर बिघडलं कुठं? तो त्यांचा अधिकार नाहीये, तो त्यांचा हक्क नाहीये? कितीतरी जरी महिला आज आम्ही गरीब महिलांच्या करता देतोय, ज्यांची ऐपत आहे, जे गाड्या घोड्या घेऊन फिरतात, त्यांची परिस्थिती चांगली आहे, ते नशीबवान आहेत, आम्हाला काही त्यांना म्हणायचं नाही। पण जी महिला माझी खुरपायला देते, जी माझी शेतमजुरी करते, जी माझी महिला पडेल ते काम करते, धुणं भांडी करते, झाडू पोछा करते, कचरा गोळा करते, त्यामध्ये अशा पद्धतीचं काम करणार, काचा गोळा करते, पडेल ते झाडकाम। मी आज सकाळी लवकर राऊंडला गेलो होतो, कितीतरी माझ्या महिला बहिणी बारामती स्वच्छ करत होत्या, रोज पहाटे उठून बारामती स्वच्छ करतात। त्यांना काही हक्क आहे का नाही? त्यांचा काही अधिकार आहे का नाही? काय झालं? सगळ्या बहिणींनी डबा आणल्यावर काय माझं पोट राहील का नाही जागे होतं। परंतु माझ्या मायमाऊलीला, माझ्या बहिणीला मनापासून धन्यवाद। आज मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्राला तेच सांगतोय, आज थोडंसं पाऊस काय करेल मला जरा शंका होती, परंतु निसर्गाने पण आपल्याला साथ दिलेली आहे, तुमचीही सगळ्यांची साथ आहे। हे सगळं होत असताना मी मगाशी म्हणालो, ही योजना माझ्या मनात बरेच दिवस त्या ठिकाणी घोंगावत होती, गोळत मी ठेवलेली होती। त्याच्यामध्ये काय करावं काय नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, करायचं काय? आम्ही 2.5 कोटी महिला त्याच्यामध्ये बसतील असा अंदाज केलाय। 46,000 कोटी रुपये त्याच्याकरता लागणार। मी तुमचं 6.5 ते 7.5 लाख कोटीचं बजेट पेश करतो, त्याच्यात सगळ्यांचे पगार, पेन्शन आणि त्यांना त्या बाबतीमध्ये आपण काढलेल्या कर्जाचं व्याज देतो आणि ह्याच्यातून राहिलेल्या कामामधनं, पैशामधनं आपण डेव्हलपमेंट करत असतो। आज आपल्या इथं डेव्हलपमेंट झाली। आज कशामुळे बदल झाला? आज आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली म्हणून, आज आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये संधी मिळाली म्हणून। तुम्ही पहा, पूर्वीची बारामती, आताची बारामती, खूप काही बदल होत चाललेले। मला आता तटकरे साहेब विचारत होते, अहो या बिगवन रोडला तुम्ही मध्ये काय केलंय, ते दगड कशाला लावले, फुटपाथ काय केलेत, अमुक काय केलंय, नदीचा कार्यक्रम कसा हातामध्ये घेतलाय, वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत। मला खूप जण सांगतात, आज सकाळी फिरत असताना काही वयस्कर लोक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, वेगवेगळ्या सुशोभीकरण आपण केलेलं आहे, स्पॉट डेव्हलप केलेले, ते बघितल्यानंतर त्यांना म्हणलं कसं वाटतंय?
दादा छान वाटतंय, दादा काळजी करू नका. त्याच्यामध्ये काही महिला भेटल्या परकाळे बंगल्याच्या अपोजिटच्या बाजूला, आणि तिथलं जे काम चाललंय, मी त्या माऊलीला विचारलं, त्या बहिणीला विचारलं कसं झालंय काम. दादा नंबर 1चं काम झालंय, उत्तम काम झालंय. शेवटी तुम्हाला मला काय पाहिजे? अरे ज्याच्याकरता आपण काम करतो त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, हसू, आनंद तेवढाच आपल्याला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांच्याही चेहऱ्यावर हसू पाहिजे. आज आपण आपल्या संस्था चांगल्या चालवतो, कुणी काही अडचण सांगितली तर ती दूर करतो, कुणावर अन्याय होणार नाही ही खबरदारी आपण घेतो. मागं काय झालं, कसं झालं, झालं गेलं गंगेला मिळालं, त्याच्या खोलात मी जास्त जात पण नाही. तो तुमचा अधिकार होता. तुम्ही त्या संदर्भामध्ये जे काही मनात येईल ते तुम्ही ठरवत असता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिला. काही काही जण म्हणतात दादा आता जरा वेगळंच बारामतीमध्ये वाटतंय. म्हणलं का रे? म्हणले राव पूर्वी एवढी काही पवार घरी येत नव्हती, आता लईच पवार घरी यायला लागली आणि सगळी विचारपूस करायला लागली. गेल्या 25-30 वर्षात कधी कुणी आलं नाही, आणि आता काय रे बाबा तुझं कसं आहे रे, तुझं नीट आहे का? अरे म्हटलं बरं झालं ना, तुम्हालाही आनंद होतो. जी पवार नुसती मतं मागत होती ती आता घरोघरी दारोदारी फिरायला लागली. सगळीच, ही पण फिरायला लागली तर ती पण फिरायला लागली. हरकत नाही, शेवटी तो तुमचा मान आहे. तुम्ही मतदार राजा आहे, तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही करायचं, तो तुमचा अधिकार आहे. त्या खोलात मी जास्त जात नाही. मी एवढंच सांगतो की ज्यावेळेस माझी माऊली अशा पद्धतीचं काम करत होती आणि काम करत असताना तिच्या घरामध्ये ती तिच्या मुलांना, मुलीला, तिच्या नवऱ्याला, तिच्या कुटुंबाला सगळं खर्च करायची. ती काही काटकसर केली तर स्वतः करता खर्च करत नव्हती. आज मी जीएसटी माझ्या हातात आहे, अर्थ मंत्रालय माझ्या हातात आहे. मी साधारण वर्षाला किती गाड्या खपल्या गेल्या, ट्रॅक्टर किती खपले गेले, कुठली घरं खपली गेली, कुठनं किती टॅक्स आला, कुठनं काय झालं, जीएसटी किती जमा झाला, याची माहिती घेत असतो. माय माऊलींनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सहज माहिती घेतली की यंदाच्या रक्षाबंधनला किती राख्या त्या ठिकाणी मार्केटमध्ये बहिणींनी भावाकरता घेतल्या. ते म्हणाले आजपर्यंत एवढे रक्षाबंधनाचे सण झाले, एवढ्या राख्या कधी खपल्या नाही, तेवढ्या राख्या यंदा खपल्या. एवढा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात. मी आता पण जाताना काही माझ्या महिला राखी बांधायच्या, मी विचारायचं माऊली पैसे आले का? दादा आले, पैसे आले, बँकेत आले, आले आले. काही काही म्हणायचं नाही राव दादा आमचं जरा राहिलंच, बघतो बघतो, राहिलंय ना बघतो, काळजी करू नका. परंतु त्या चेहऱ्यावर जो उत्साह होता. आणि मी यावेळेस सगळ्या योजना करत असताना मी एक ठरवलेलं होतं, भ्रष्टाचाराचा आरोप कुणी आम्हावर करता कामा नये. 45,000 कोटी रुपये वाटायचं म्हणलं येड्या गबाळ्याचं काम नव्हतं. डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला लिंक केलंय, डायरेक्ट त्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, पैसे आम्ही महिला बाल विकासला देतो, म्हणजे आदिती तटकरेच्या डिपार्टमेंटला, आदिती तटकरे तिथून तुमच्या अकाउंटला पाठवते. पहिला बालेवाडीत कार्यक्रम झाला, दुसरा माझ्या नागपूरला परवा झालेला कार्यक्रम तुम्ही बघितला असेल, तिसरा बहुतेक आम्ही नाशिकला घेतोय. आणि ह्या पद्धतीनं पुढे चाललोय. त्याच्यात कुणी मध्यस्थी केली तर कुणीतरी काहीतरी चिरीमिरी काहीतरी करेल, डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला. आणि हा कार्यक्रम पुढेही आपल्याला चालू ठेवायचा. हा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर असं की पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर ती योजना चालू, हा अजित पवारांचा शब्द आहे. त्यामध्ये कुठल्याही अडचण येणार नाही. हे बाकीचे विरोधक म्हणतात की या योजनेमुळे असं होईल तसं होईल, काही होत नाही. शेवटी रिसोर्सेस कसे वाढवायचे, स्थूल उत्पन्न कसं वाढवायचं, एकंदरीतच. आता तुम्ही बघा आपल्या काही महाराष्ट्रात साधं उदाहरण देतो, ऊस पिकवणारा शेतकरी तोच आहे. तिकडचा असेल मराठवाडा, विदर्भ, कोकण, कोल्हापूर किंवा बारामती, तिकडच्या शेतकऱ्याला भाव किती? 2,500 रुपये. आणि माझ्या सोमेश्वरच्या शेतकऱ्याला भाव किती?
3571 रुपये आहे की नाही? अरे ते जेपी खोडके एप्रिल मधल्याला 200 रुपये जास्त, परंतु सरसकट भाव 3571 रुपये, 1000 रुपये जास्त ना. त्याही शेतकऱ्याला तेवढाच खर्च, बेण्याचा खर्च, खताचा खर्च, लाईट पाण्याचा खर्च, मशागतीचा खर्च, आणि आपल्याला तोच. परंतु संस्था जर चांगली चालली तर काय होऊ शकतं? संस्थेमध्ये सगळ्यांचं बारकाईनं लक्ष असलं तर काय होऊ शकतं? त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे. नुसतं मी ह्याच्यावर थांबलो नाही. महिलांना ज्यावेळेस देत होतो त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आम्ही बारामतीमध्ये तरी कमीत कमी गरिबाच्या मुली असल्या, गरिबाच्या, तर त्यांच्या शिक्षणाच्या करता काही मदत करत असतो, काही मार्ग काढत असतो. पण सगळीकडे जमत नाही, आटोक्यात राहत नाही. म्हणून म्हणलं की बाबा, मागासवर्गीय समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी मोफत शिक्षण घेते, परंतु बहुजन समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये, इतर कुठल्याच अल्पसंख्याक समाजामध्ये त्या मुलीला पण शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. पण तिच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी असेल तर 12वी पर्यंत शिक्षण करतात आणि आई वडील म्हणतात, ते बेटा बस झालं, आता तुझं लग्न लावून देऊ, तुला कॉलेजची फी भरायची आमची ऐपत नाही. आम्ही इतके वर्ष तिचे 50% रक्कम भरत होतो. मग ती म्हणायची 50% सरकार भरते ना, 50% तरी तुम्ही द्या. आई वडील म्हणायचे, बेटा 50% देखील द्यायची आमची ऐपत नाहीये, फी जास्त आहे. या गोष्टी माझ्या पुढे आल्या. काही जण केसेस अशा आल्या की काही जण आई वडील आले, म्हणले, दादा तुम्ही सरकार म्हणून 50% देता, 50% आम्हाला द्यायची ऐपत राहत नाही, आम्ही गरीब आहोत, आमचं उत्पन्न कमी आहे, दोष आमचा नाहीये, कुणाच्या पोटी जन्माला यायचं ते, पण माझ्या मुलीनं आत्महत्या केली, राहिलेले 50% मला तिला देता आले नाही, तिनं तिचं जीवन संपवलं. माझं पायाखालची वाळूच सरकली. अरे म्हणलं, आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांचा वारसा सांगतो. रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या पद्धतीने झाली आणि 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन कारभार महाराजांनी केला, आणि आपण मात्र आपल्या इथल्या गरिबाच्या मुली या त्यांच्या आईवडिलांना पुढचं शिक्षण देता येत नाही म्हणून आत्महत्या करतात. मी त्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवलं, काय रे किती पैसे लागतात? ते म्हणले, दादा अजून 1,500 ते 2,000 कोटी रुपये लागतील. म्हणले, चल 1,500 ते 2,000 कोटी रुपये तुम्हाला दिले. आता इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या ज्या गोरगरिबांच्या कुठल्याही जाती धर्माची मुलगी, तिला कॉलेजचं शिक्षण पाहिजे असेल, तिला डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, तिला वकील व्हावं, तिला पायलट व्हावं, तिला MPSC, UPSC, IAS, IPS जे काही व्हायचं असेल ते होईल. तिच्या आई वडिलांची ऐपत नाही म्हणून तिला शिक्षणापासून वंचित ठेवलं जाणार नाही. तिची फी राज्य सरकार भरेल, आम्ही फी भरणार आहे. काय वाईट निर्णय घेतला? गोरगरिबाची मुलगी शिकली की अख्खं कुटुंब ती शिकवते, चांगला निर्णय नाही आहे. हा निर्णय घ्यायला नको होता. एवढ्यावर नाही थांबलो, त्याच्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती वाढतात. मला वाटतं कालच काहीतरी वाढले. मला महिला म्हणायच्या की बाबा दादा, आमची ऐपत एवढी नाहीये, आता रॉकेल देत नाही, शेगडी आहे गॅस सिलेंडरची, आणि आम्हाला काहीतरी त्याच्यात मदत करा. शेवटी आम्ही वर्षाला माझ्या 52 लाख कुटुंबियांना, 52 लाख तो आकडाही काढला, आणि त्यांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट त्या माऊलीच्या अकाउंटला जाणारे. त्या 3 सिलेंडर मधनं तिनं वर्षाला 3 सिलेंडर आमच्याकडनं भेट म्हणा, भाऊबीज म्हणा, रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणा, जे काही म्हणायचं ते म्हणा, पण तुम्हाला एक फुलना फुलाची पाकळी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही योजना चांगली नाही, त्याच्यातनं प्रदूषण कमी होतं, माझ्या महिलेला त्रास होत नाही, स्वयंपाक लवकर होतो. हे केलं ना तर विरोधक म्हणायला लागले, काय बहिणींनाच देतात, भावांकडे लक्षच नाही. भाऊ तसेच. मधी पहिल्यांदा म्हणले 1500 रुपयात काय व्हायचं, तेव्हा मी म्हणालो
मोठ्यांच्या घरच्या ज्या बोलणारे आहेत त्यांना काय कळणार आहे? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जी मुलं मुली आहेत त्यांना गरिबी काय करणार आहे? आम्ही गरिबी बघितलेली आहे, बारामतीकरांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं गरिबी बाजूला करायला काय लागतं त्याचे आम्हाला पोटाला चिमटा बसल्याशिवाय त्याचं महत्त्व कळत नाही. आणि त्या पद्धतीनं आपण ही योजना आणली. त्याच्यानंतर बरेच वर्ष बारामतीकरांनो, माझ्या बांधवांनो, लक्षात ठेवा, 2003 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस वीज माफीचा निर्णय झाला. एक बिल झिरोचं दिलं, पुढचं बिल पुन्हा नवीन सरकार आलं, आघाडीचंच आलं, पण त्यांनी लाईट बिल दिलं. म्हणलं कशाला? नाही म्हणले, निवडणुकीला आता निवडून आलं, पुढचं पुढं बघू. लोकांचा विश्वास राहत नाही. आम्ही आता 44 लाख शेतकऱ्यांना 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर इथून पुढं लाईट बिल भरायचं नाही. मग तुम्ही म्हणाल दादा मागचं थकलंय त्याचं काय? मग पुढचं लाईट बिल भरायचं नाही. मागचं कुणी मागायला आलं ना तर मी बघतो काय करायचं ते, त्याची काळजी करू नका. कारण शेतकरी त्याचे लाईट बिल तोडल्यावर तो कधी कधी नाईलाज असतो, आकडे टाकतो, त्याच्या शॉक बसतो, त्याला त्या ठिकाणी त्रास होतो. तो त्रास दूर करण्याच्या करता अशा प्रकारचा निर्णय भावांच्या करता घेतला. बरेच जण बारामती दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ, गोकुळ हे सगळे यायचे, दादा दुधाचे दर पडले, काहीतरी करा. 5 रुपये लिटरला वाढून दिले. कसे? अनुदान दिलं. अनुदान का? तर माझ्या भावांना दुधाचा धंदा परवडला पाहिजे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा धंदा आहे, ते आज मदत आपण सरकार म्हणून देतोय. एवढ्यावर नाही, आज बेरोजगारी, त्याबद्दल आमचं काम चाललेलं आहे. बेरोजगारी कमी करून त्यांच्या हाताला काम देण्याचं. त्याकरता 12वी, डिप्लोमा आणि डिग्री ह्या घेतलेल्या मुलांना प्रशिक्षण पाहिजे असेल तर 12वी वाल्याला 6,000 रुपये प्रशिक्षणार्थींना वेतन आम्ही देणार. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून आम्ही पैसे देणार. डिप्लोमा वाल्यांना 8,000 रुपये महिना आणि डिग्रीवाल्यांना 10,000 रुपये महिना. त्यांनी तिथं काम करावं, 60 महिने अनुभव घ्यावा. स्वतःचं काही टाकायचं असेल तर स्वतः टाका. व्यवसाय नोकरी करायची असेल तर तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देऊ. ते तरुण तरुणींच्या करता दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींच्या करता 10,000 कोटी रुपये बाजूला काढले. असे 75,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिला. कशाला म्हणतात 75,000 कोटी? माझे काही व्यापारी आहेत किंवा ऐकत असतील, बारामतीकरांना माहिती आहे, पूर्वी माळेगाव सोमेश्वर छत्रपतीचं बिल झाल्याशिवाय बारामतीची बाजारपेठच हालायची नाही. बारामतीच्या बाजारपेठेला उठाव यायचा नाही. आता माझ्या बारामतीच्या परिसरामध्ये एवढ्या सुधारणा केल्या. एक शिक्षणाचं माहेरघर, ग्रामीण भागातलं एज्युकेशन हब म्हणून आमच्या बारामतीकडे बघितलं जातं. मी मगाशी तटकरे साहेबांना सांगितलं, अहो माझ्या बारामतीमध्ये जवळपास 1 लाख विद्यार्थी माझं सोमेश्वर कॉलेज, माझं माळेगाव कॉलेज, आमचं शारदा नगर, आमचं विद्या प्रतिष्ठान, आमचं TC कॉलेज, आमचं वेगवेगळ्या प्रकारचे ज्या शिक्षण, मुसा काकडे कॉलेज, अशा पद्धतीची जे कॉलेजेस आहेत, ज्या सुविधा आहेत, 1 लाख विद्यार्थी. त्याचा इथल्या इकॉनॉमीवर परिणाम झाला, त्याचा फायदा बारामतीकरांना झाला. आज मेडिकल कॉलेज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज, बारामती मेडिकल कॉलेज. मला आज तक्रार केली, अविनाश गोपडे आणि त्याच्यामध्ये अविनाश देवकते सांगत होते की दादा तिथं जरा सर्व्हिस बरोबर नाही. मी लक्ष घाली, तुम्ही सांगितलं पाहिजे. आपण सुविधा देत असताना त्या सुविधेचा फायदा माझ्या मायमाऊलींना, माझ्या बांधवांना मिळत नसेल तर माझ्या कानावर घाला, मी त्याच्यामध्ये दुरुस्त करेन. आजच सकाळी ॲडिशनल SP मला भेटायला आले होते, नवीन आलेत, DYSP आलेत. त्यांना म्हणलं बारामतीमध्ये आधारयुक्त धबधबा
आमच्या पोलीस खात्याचा असला पाहिजे. कुणी वेडवाकडे चालता कामा नये. ते कुणी असो, किती मोठ्या बापाचा असो, अजिबात लाड करायचे नाही. माझ्या मुली कॉलेजला जात असताना त्यांना जर कुणी टिंगलटवाळी केली, जर टुकारपणा केला, तर आत्ताच सांगतोय सगळ्या पालकांना, सगळ्या मायमाऊलींना, त्यांना समजावून सांगा, काही करू नका. दादांनी पोलिसांना टाईट केलेलं आहे. टाईट केलंय म्हणजे पोलिसांना सांगितलेलं आहे, जर माझ्या भागातल्या कुठल्या मुलीची छेड कुणी जर काढत असेल तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या, त्याला त्या ठिकाणी सोडायचं नाही. कायदा सगळ्याला सारखा, अजिबात त्याच्यामध्ये काय आहे. आणि म्हणलं विदाऊट युनिफॉर्म म्हणजे ड्रेस, पोलीसचा ड्रेस घालून जाऊ नका, खासगी ड्रेस मध्ये जावा. कळलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, जुन्या लोकांना काहींना आठवत असेल, पूर्वी साऊंड फौजदार होते का नाही? साऊंड फौजदार मोटरसायकलवर चालले तरी अशी सगळी इकडे तिकडे पळून जायची, एवढा दरारा होता. त्यांच्यावर चित्रपट निघाला होता साऊंड फौजदारवर. तशा पद्धतीनं म्हणलं वागा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी, आम्ही खऱ्याच्या पाठीशी आहे, आम्ही वेडेवाकड्याच्या पाठीशी नाहीये. या पद्धतीनं इथं 2 नंबरचे धंदे, वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. काही ठिकाणी गोष्टी कानावर येतात. बदलापूरला असं झालं, इकडे तसं झालं, फलाना इकडे अमकं झालं, पश्चिम बंगालमध्ये तसं झालं. अहो ते देखील होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान कसा केला ते आपण बघितलं इतिहासामध्ये. आज महिलांच्यावर जे अत्याचार होतात तो अक्षम्य गुन्हा आहे. त्याच्यामध्ये माफी नाही, कोणी त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेबाबत कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं, तुम्हाला काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल तर सांगा, आणखीन काय पाहिजे असेल तर सांगा, परंतु कुणाच्याही मुलीच्या किंवा महिलेच्या केसाला पण धक्का लागता कामा नये. या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे. माझा तर फार वेगळा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जे नराधम, हे निर्दयी, हे अशा पद्धतीनं जे लोक असतात, जे माणुसकीला काळीमा फासणारे, असली माणसं नाही पाहिजेत. त्यांना फाशी, दुसरं काही नाही. फाशी व्हायला वेळ लागतो. फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की परत त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. कट कटिंग करून टाकायची. या पद्धतीत त्याशिवाय सरळ होणार नाही. हे विकृती आहे. हो, एवढ्या सुंदर जगात आईबापांनी जन्माला घातल्यानंतर अरे जगा ना, चांगलं आयुष्य जगा ना, काय कमी आहे? निसर्गाचं संकट आलं तर आम्ही आहोत ना. आता माझ्या विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी चालली आहे. धरणं अतिशय मोठे वाहून म्हणजे तुडुंब भरून वाहत आहे. आपलं उजनी तुडुंब भरलंय. आपल्या निरेला किती पाणी चाललंय. आपलं वरसगाव 500 खडोसाला टेमघर भरलंय. तिकडे गुंजवडी, निरा देवघर, भाटघर वीज भरलंय. प्रचंड पाणी. आता जायकवाडी भरत आलंय. एवढा पाऊस, त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं नुकसान कुठं? संत्रा गळालाय, संत्र्याचं पीक अडचणीत आलंय, काही ठिकाणी इतर पिकं अडचणीत आली. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत, कलेक्टरना दिलेल्या आहेत. काळजी करू नका. SDRF NDRF मधनं व्यवस्थितपणे मदत ही माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला करणं हे आमचं सरकार म्हणून काम आहे. आम्ही कुठंही त्या शेतकऱ्याला अडचणीत ठेवणार नाही. त्याच्यामध्ये जे जे काही त्याच्याकरता करता येणं शक्य असेल ते त्या ठिकाणी करण्याच्या करता आम्ही कशाचाही विचार करणार नाही. त्याबद्दल आपण काळजी करू नका. आज आपल्या इथेही नेहमीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्त आहे. बारामतीमध्ये पाऊस, सुपा वगैरे परगणाला जरा कमी आहे, परंतु
जनाई शिरसाई पुरंदर चालू ठेवली, नाजरं भरलं बरेच वर्षांनी, नाजऱ्याचं पाणी तरडोलीच्या तलावात चालू आहे. जे जे काही माझ्या बारामतीकरांच्या करता येईल. मला सध्या राज्याचा दौरा करत असल्यामुळं पूर्वी एवढं मला तिथं तुमच्या इकडे येता येत नाही. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मी आहे बारामतीत, त्यावेळेस मी तुमच्यातच आहे. पण तोपर्यंत हे दौरे केले पाहिजेत. आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. काही जण म्हणतात की दादा तुमच्यामध्ये बदल झालाय हो. म्हणलं काय झालं? म्हणले तुम्ही जॅकेटचा कलर वेगळा केला. म्हणलं काय वाईट दिसतोय का? म्हणले नाही पण असं का? म्हणलं मनात आलं म्हणून केलं. माझं मी केलं, दुसऱ्याला काही वाईट वाटायचं कारण नाही. ते गुलाबी काय भानगड आहे? म्हणलं गुलाबी रंग चांगला दिसतो. आता हे गुलाबी पेटे काही वाईट दिसतात का? चांगले दिसतात. इथं पाठीमागे गुलाबी रंग आहे, काही वाईट दिसतो? चांगला दिसतो. तर जे चांगलं असेल ते करायला काय हरकत आहे? आपल्या बारामतीमध्ये ग्रामीण भाग किंवा शहरी भागात सगळ्याच गोष्टी चांगल्या करण्याचाच मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. कुठं चुकीचं होऊन मी देत नाही. झालं तर दुरुस्त करतो, कारण शेवटी मी माणूस आहे. काही झालं असेल, पण आता आपल्यावर जबाबदारी जास्त आहे. त्यामुळं मला फिरावं लागणार आहे. त्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांना संपर्क ठेवावा लागणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही पुढच्या गोष्टी घडायच्या असतील त्या घडतील. त्या खोलात मी फार जास्त जाऊ इच्छित नाही. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मी आता बारामतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या, महाराष्ट्रात केल्या, पुणे जिल्ह्यात केल्या. सुनील तटकरे, आपण महाराष्ट्रात फिरतोय. काही आमदार सांगतात माझ्याकडे 3000 कोटीची कामं झाली, काही आमदार सांगतात माझ्याकडे 4000 कोटीची कामं झाली, काही म्हणतात 4500, 5000. परवा दत्ता भरण्याने किती सांगितलं? 5500. 5500. बारामतीकरांनो आकडा सांगत नाही, पण या महाराष्ट्रात 287 मतदारसंघातले जे आकडे आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त कामं तुमच्या मतदारसंघात या अजित पवारनी केली. मी कामाच्या बाबतीत कुठं कमी पडलेलं नाही. काम वाजून त्या ठिकाणी अजून काय राहिलं असेल. मी आता बारामतीची ब्लूप्रिंट तयार केली. मी मगाशी निराकारा, उपसा सिंचन योजना आणि बाकीच्या योजनेच्या बद्दलचा उल्लेख केला. वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्याला सोलरच्या बद्दलच्या करायच्या. आपल्याला त्याच्यामध्ये एक समाधानी जीवन तमाम माझ्या सहकाऱ्यांना कसं जगता येईल याबद्दलचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. आणि हे करत असताना आम्ही या योजना तुम्हाला कळाव्या म्हणून एक महाराष्ट्रवादी हेल्पलाईन केलेली आहे. 98 61 71 71 71 हे हेल्पलाईनचा क्रमांक आहे. तो राज्यातल्या प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि मी या निमित्तानं राज्यातल्या जनतेला आवाहन करतो, तुमचा काही अडचण असेल फिरतीलच, ते त्यांचं काम आहे. पण ह्या पण गोष्टी आता बरेच दिवस बारामतीचा विमानतळ रिलायन्सकडे होता. मी इतके दिवस प्रयत्न करत होतो. लातूर, बारामती, धाराशिव, उस्मानाबाद असे विमानतळ त्यांच्याकडे होते. आम्ही नोटिसा दिल्या. अनिल अंबानीकडे होतं, आता तो काढून घेतलाय. आता बघा तिथं नाईट लँडिंग करतो. नाईट लँडिंगची व्यवस्था केल्यावर आणखीन बारामतीला 24 तास विमानं टेक ऑफ किंवा लँडिंग त्या ठिकाणी होईल. सोय होईल. सोय चांगल्या झाल्यानंतर गुंतवणूकदार येतील, कारखानदारी वाढेल, तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल. लवकरच आपला आयुर्वेदिक कॉलेज अंतिम टप्प्यामध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला सुरू करायचंय. इतर वेगवेगळ्या आपलं इथलं बस स्थानक तर चांगलं झालंच. कितीतरी जण बस स्थानकावर पाहायला जातात, पण तुम्ही ते नीट ठेवलं पाहिजे. नीट ठेवायचं बारामतीकरांच्या हातात आहे. कुठेही पचपच थुकायचं नाही. जिथं कुठं थुंकायची जागा आहे तिथंच थुकायचं. कुठेही कागद काढायचं आणि कुठेही टाकायचं नाही. आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो
तसं आपली बारामती आपण स्वच्छ ठेवायचं काम केलं पाहिजे. हे प्रत्येकाचं काम आहे. एकटा अजित पवार पुरता पुरून उरणार नाही, कमी पडेल. तुमचाही हातभार लागला पाहिजे. कोण कुठं झाड लावलेलं तोडत असेल तर त्याला अडवू थांबवा. का बाबा झाड तोडतोय? आज सकाळी एका ठिकाणी जात असताना हनुमंत पाटील माझ्याकडे होते. काही महिला एका ठिकाणी सुंदर फुलं आली तर झाडं लावलीत ना, इकडे तिकडे बघायचे, हलूच फुल तोडायचं. हरकत नाही, पूजेला लागत असेल त्याला मी काही नाही म्हणणार नाही, पण हे आपल्या सर्वांचं आहे. आज आपलं बस स्थानक तिकडचा डेपो तोही आता मी दुसरीकडे नेतोय आणि तिथं कॅन्सरचा उपचार करणारा हॉस्पिटल मी काढणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या शेजारी जिथं डेपो आहे तिथं काही बसेस थांबतात, त्यांना दुसरी जागा घेतली आहे, तिथं काम चाललंय. ते काम पूर्ण झाल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये देशात कॅन्सरचे पेशंट वाढतायत, महाराष्ट्रात वाढतायत. माझ्या गोरगरिबांना टाटा हॉस्पिटलला सगळ्यांना मुंबईला जाणं परवडणार नाही. त्याकरता माझ्या बारामती आणि आजूबाजूच्या भागाच्या करता तिथं कॅन्सर हॉस्पिटल अरे करण्याची धमक असली पाहिजे. नेतृत्वामध्ये तशा प्रकारचे गुण असले पाहिजे. तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची उद्यानं, वेगवेगळ्या प्रकारची कामं इतकी मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतो. आता इरिगेशन बंगल्यावर पण 58 कोटीच्या वेगवेगळ्या इमारती माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधण्याच्या करता मी त्याला मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, मूलभूत गरजांना प्राधान्य देत अधिकाधिक लोकांच्या सोयी सुविधा ह्या मला आगामी काळामध्ये कशा देता येतील त्याबद्दलचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न चालणार आहे. त्यामध्ये सर्वांगीण विकासाला मला ह्याच्यातनं चालना द्यायची, त्याच्यामध्ये प्रकल्प वेळेमध्ये मला पूर्ण करायचे आहेत, रोजगाराच्या संधी मला त्याच्यातनं निर्माण करायच्या आणि या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचं महायुतीचं सरकार त्यामध्ये कटिबद्ध आहे. वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी तो काय म्हणाला यावर मी काय बोलणार, माझं व्यक्त मत करणार, यात महत्वाचा वेळ वाया घालू नका. केवळ राजकीय स्वरूपाच्या टीका टिप्पणी टाळून विकासावरच बोलायचं असं मी जसं ठरवलंय तसं कार्यकर्त्यांनी ठरवा. इतर जण काही काही बोलतात, बोलू द्या, आपल्या अंगाला भोकं पडत नाही. काही जण सांगतात अरे सकाळी कोण उठा म्हणतं, आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही उठा म्हणता. कोण म्हणतं सकाळी दूधवालाही सकाळी उठतो ना, मी कधी म्हणलं दूधवाला दुपारी उठतो? मी म्हणलोच नाही. आपल्याला या गोष्टीला महत्व देऊ नका. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण इतका विकास केलेला आहे, तो विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवा. आता चांगल्या चांगल्या योजना माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, आमच्या तरुण तरुणींना आणलेल्या आहेत, त्या पोचवा. जन्माला आलेली मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 टप्प्याटप्प्याने तिला मिळणार, ही योजना देखील आपण त्याच्यामध्ये आणलेली आहे. महिलांना 50% बसमध्ये मोफत तिकीट, 50% तिकीट, 50% तुम्हाला तिकीट माफ आहे. ही योजना आधी नव्हती. 75 वर्षाच्या वर असाल तर मला वाटतं 100% तिकीट माफ आहे ना, 100% माफ ही आपण योजना आणलेली आहे. आणि ह्या 50-50% मध्ये मी तर सगळीकडे सांगतो, आता आमच्या घरातल्या बांधवांना सांगा की बाबा आता मेकळीची गाडगेवाडी तिकडं निरावागत, शिरवली, कांबळेश्वर, सांगवी, होळ, निंबूत कुणी जर महिला निघाली पुरुष तर त्याला म्हणायचं काय काम आहे, बारामतीत कशाला जायचं, ते खरेदी विक्री संघामध्ये जाऊन बियाणं आणायचं. असं कर, मी जाते, मी गेले तर 50% रक्कम वाचणार आहे, मी जाऊन बियाणं आणते आणि मी उगीच इकडं तिकडं चकाट्या पेट्रोल बसणार नाही. मी जाईन, काम करीन आणि लगेच परत येईन. महिलांचा स्वभाव असा आहे, महिलांचं काम चोख. म्हणूनच
या निमित्तानं आम्ही चांगल्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत। पुढे त्या योजना चालवायच्या का नाही, चालवायच्या असतील तर हात वर करा महिलांनी। या योजना चालू राहाव्यात, योजना चालू राहाव्यात का नाही, सगळ्यांचं म्हणणं चालू राहाव्यात। पण त्याच्याकरता तुमचं एक काम करावं लागेल, त्या योजना चालू करायच्या का नाही, चालू ठेवायच्या असतील तर याला विसरता कामा नाही। ह्याला तिथं बटन दाबलं की योजना चालू। विरोधक टीका टिप्पणी करतात मधी देखील, तेवढंच सांगतो संपवतो। मधी राजकोटला, मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यापूर्वी बसवलेला, तो त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालं। तिथं जे घडायला नको होतं ते घडलं। तिथेच सगळ्या लोकांना लागली। दुर्दैवी घटना होता कामा नये। कालच मी पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं वरुड मोर्शीमध्ये। आपल्या इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, आपल्या इथं अर्ध पुतळा महाराजांचा आहे। आपल्या इथं साखर कारखान्यावर तिन्ही ठिकाणी अश्वारूढ पुतळे, पण तिथं घडलं। वेगवेगळे म्हणायला लागले हे देवीनेच बांधला, कोण म्हणायला लागलं ते PWDने केलं, कोण आणखीन काय म्हणायला लागलं। मी एक दिवस विचार केला की हे काय चाललंय। छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष सगळ्यांचे दैवत, आणि त्यांच्याबद्दल हे असं बोलतायत। मी त्या दिवशी अहमदपूरच्या सभेत होतो। मी माझ्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागितली की बाबा हे घडायला नको होतं, हे घडलं, पण ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू। मग तो ज्यांनी शिल्पकार आहे तो चुकीचा आहे का, ज्यांनी बांधकाम केलं तो चुकीचा आहे का, स्ट्रक्चर RCCचं डिझाईन ज्यांनी दिलं तो चुकीचा आहे, कोणतरी चुकीचा असलं ना त्याला शोधायचा, त्याला शासन करायचं, आणि परत तिथं महाराजांच्या नावाला साजेल अशा पद्धतीचं स्मारक। मी स्वतः तिथं गेलो, सकाळी सकाळी गेलो। माझी एक मीटिंग रात्रीपर्यंत चालली आणि दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता वाढवण बंदराचा कार्यक्रम होता। 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून जगातलं 10 बंदरापैकी एक महत्वाचं बंदर आपल्या पालघरमध्ये होत आहे। मी विचार केला, तटकरे साहेबांना म्हणलं, तटकरे साहेब आता वाजलेत आपल्याला 2-3 वाजलेत, मात्र सकाळी 5ला उठायचं, 6ला विमानात बसायचं, 7ला तिथं जायचं। आम्ही सकाळी 7ला तिथं गेलो। देखावा नव्हता, बारकाईनं बांधकाम कसं होतं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे। मला बांधकामातलं जरी मी इंजिनियर नसलो तरी इंजिनियरला जमणार नाही तेवढं आपल्याला जमतं, त्याच्यात जमतं। दोरी ओळंब्यात कसं काम पाहिजे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातल्या माहिती आहेत। आणि त्या पद्धतीचं हे बघितलं आणि पुन्हा आम्ही आलो आणि तो कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलो। राजकारण करू नका त्याच्यामध्ये। आता काहींनी ते जोडे मारो आंदोलन, त्याच्यामध्ये काय ते एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचे फोटो, आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पलेने मारत बसले। जोडे मारो आंदोलन। अरे असं कशाला जोडे मारता, असेल धमक तर या ना समोरासमोर, याला बघतो ना, ही कसला रडीचा डाव। आणि त्याच्यात मला एक सांगावं बारामतीकरांनो, अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का? कुणालाच वाटणार नाही। मग त्याच्यात राजकारण, त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं, स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं
आणि मला वाटतं मुका आंदोलन केलं ना, मुका आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ह्याचा तपास लावा, या घटना महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीये. इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी नांदायचंय, जातीय सलोखा ठेवायचा आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या काही समाजातले लोक थोडे बाजूला गेले. काही जणांना सांगितलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार, संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण बदलणार, समान नागरी कायदा येणार, असलं काही सांगितलं. काहींना खरं वाटलं. माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं की सीएचा कायदा तुम्हाला अडचणीत आणणार, ते नाराज झाले. आता त्यांच्याकरता मी मार्ची संस्था काढली, मातंग समाजाच्या करता आरटी काढली, बहुजन समाजाच्या करता सारथी काढली, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली, माझ्या आदिवासींना टार्टी काढली, अमृत काही समाजाच्या करता काढली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललोय आणि त्याच्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही, त्याबद्दलची आपण खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. काही ठिकाणी ते ब्लूप्रिंट मध्ये खूप माझ्या योजना आहेत, वेळ बराच झालेला आहे, पण तुम्ही काळजी करू नका. लवकरच तुम्ही मला 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं. पुढे काय करायचं कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी 5 वर्षामध्ये काय काम केलंय ते जेपी आता थोडे दिवसात मी पुस्तक देणार आहे. काय होतं, लोकांना जर सारखं सांगितलं नाही तर लोक विसरून जातात आणि लोक म्हणतात काय त्यांचं कामच आहे, केलं म्हणून बिघडलं काय. तुम्ही जरा महाराष्ट्रात फिरा आणि आजूबाजूचे तालुके शहर काय अवस्था आहे ते जाऊन बघा. काही महत्वाचे मी नावं घेत नाही, नाहीतर ती शहरं मला माझ्यावर नाराज होतील. अहो कचरा पण गोळा केला जात नाही, कचऱ्याचे ढीकच्या ढीक, इतकी वाईट अवस्था आहे. झाडलोट केली जात नाही, झाडाला पाणी घातलं जात नाही, डिवायडर मोकळेच्या मोकळे. आज तुमचा बारामतीचा परिसर, तुमचा इतर ग्रामीण भागाचा परिसर जो बदलतोय, ज्या सुविधा येत आहेत त्याच्याकरता काही मेहनत घ्यावी लागते, त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतो, त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असावी लागते. प्रशासन देखील तुम्ही काम सांगितलेलं हे झालं पाहिजे असं त्या अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे, तर काम होतात. कार्यक्रमावर सेक्रेटरीच त्या ठिकाणी बैठक जातो, तसं तर बारामतीमध्ये होत नाही ना, का होतं. ह्या पद्धतीने आपण सगळं करत असताना बाकीचे लोक थोडस वेगळा विचार करतात. ते म्हणतात की जरा एवढा करोडो रुपयाचा पैसा तुम्ही केंद्राचा राज्याचा बारामतीमध्ये देता, पालखी मार्गाच्या निमित्तानं आता आपली रेल्वेचं काम सुरू होत आहे. पुढचं जवळपास जमीन ताब्यामध्ये घेतली, काही राहिले असतात त्याच्यातून मार्ग काढू, पण ह्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणे की माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे काही पुढे बऱ्या तुमचा लाडू गावात येतो तरी सांगतो. मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण काळजी करू नका. ही जनसन्मान यात्रेचं स्वागत माझ्या महाराष्ट्रातल्या मायभाऊंनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केलंय. मी 30-35 वर्ष राजकीय जीवनामध्ये अनेक सभा करतोय, परंतु असल्या सभा मी बघितल्या नाही. परवा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये लखपती दिदी किती महिला याव्यात, 1 लाख महिला आल्या. जाईल तिथं एवढ्या प्रचंड. परवा नागपूरला 60,000 महिला अक्षरशः महिला इतक्या आनंदित आहे या योजनेच्या, आणि ती योजना आपल्याला पुढे चालू ठेवायची. तुम्ही काळजी करू नका. माय भाऊंनो, बहिणीनो, मुलींनो, भावाच्या नात्याने सांगतोय की हा भाऊ
तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही, त्याच्यात तर तुम्हाला मदत करेल, परंतु तुमच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये देखील जे काही करावं लागेल ते करण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो आणि पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येत उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपण करत आहोत विकासाची वाटचाल पुस्तिकेचे माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी अनावरण होत आहे. संपादक चिरंजीव